सांगायचा, बाकीचे कसे सांगतात? मी नगरसेवक, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, चेअरमन, सरचिटणीस, सरपंच, माजी सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, आमदार, खासदार. तसं आपण कौतुकानं सांगायचं, अरे मातीतनं सोनं पेकवायची ताकद ज्याच्यात ना, तो मी शेतकरी. हे कौतुकानं सांगायचं. विठ्ठलानं मला सगळ्यात मोठी श्रीमंती दिली, मला शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घातलं. अरे जेवढा जीव शेतकऱ्याचा पोटच्या लेकरावर असो, तेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा असतो. जनावरात माणसातही जो फरक करत नाही, एवढ्या मोठ्या मनाचा आणि वृद्धिंगत विचाराचा शेतकरी असतो. जराही आकुंचित मन नसतं त्याचं, मोठ्या मनानं प्रेम करतो. कौतुकानं सांगायचं शेतकरी येते. शेतकरी तुम्ही हा, आता शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवलंय का? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला काही पाण्यानं पाय स्वच्छ करू का? घाई असतो त्याला. मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथे काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतो. खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो? असा एकदाच घेतला आणि एकदा चावला की लगेच दिसतो का? दोनच्या तळ्यात तरी लावा. लोक सॉक्स घालून नांगर धरतो बाई, थुक्यात काटा दिसा. आता काटा मोडला झाला, आवलीला त्रास झालाय विश्वाच्या मालकाला. तो पंढरीचा बाप आलाय धावत धावत पाठीमागे जिजाच्या. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते आणि मग येते दर्शनाला. विठ्ठलानं सांगावं, तुकोबा काय आणि मी काय वेगळा नाही. भाकरी त्यांना खाऊ घातली काय आणि मला घातली काय, त्यात काही वेगळं नाही. इच्छा आयोजित जाऊन ये, आधी नवऱ्याला भाकरीत आणि मग विठ्ठलाच्या दर्शनाला येते. विठ्ठल जाग्यावर आहे, तिच्यासाठी थांबलाय. जिजा दिली का भाकरी तुकोबाला? तरी बघू द्या आम्हाला. ऋषी मी तपस्वी त्यावर उलट तपश्चर्या करतात. जिवंतपणी त्यांच्या शरीराचा हाडमा पाणी प्रशिक्षित तरी देव भेट नाही. तो माझा विठ्ठल याच्या उसा पाय स्वतःच्या हातात घेतो आणि थोका लावून काटा दिसतो का पाहतो. त्याला एका थोक्यात नसा, तोही 2-4 वेळा लावतो. सरपंचा नाही, पण सरपंचनीला बराच राग येतो. चेहऱ्यापेक्षा किती तुमची नाही, पण आम्ही एकीला मानतो. नाही ऐकला विठ्ठलानं हरकत नाही, आम्ही रखमाईला सांगतो. आपण म्हणतो ना, आही रखमाबाई तुम्हा ये पुत्याता, राही रखमाबाई तुम्हा ये पुत्याता या, सेज हलवूनी जागे करा देवराया, सेज हलवूनी जागे करा देवराया. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती, वेगळ्या नावा तो हारी मज दिनाचे उद्धरी. अधिकार तुमच्याकडे, म्हणून म्हणतो तुम्हाला. रखमाईनं विचारलं विठ्ठलाला, का हो देवा विश्वाचं दुःख न सांगता नव्हतं तुम्हाला, अर्धा तास झाला होता तुका लावताय, काटा दिसना होय तुम्हाला? एवढं तर तुम्हाला कळतं की माय बापा देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का? मग काहून मागताय असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारीही आम्हीच आहे आणि काटा काढणारीही आम्हीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी, माझ्या तुकोबानं माझ्या नामचिंतनात तुळशीपुत्र ठेवलं संसारात. तीर मागलं दिला नाही संसाराकडे, तरी नवऱ्याची साथ न सोडता नवऱ्याचा संसार जिला निष्ठेनं सांभाळला, अशा बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा त्रास केला. तुका म्हणे पतिव्रतेची तुम्ही सांगा मला उजळून कर. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं घराला काही देवापर्यंत गेलंच नाही का? आपलं आपल्यानीच वाटोळं केलं. आमच्या लोकांना आमची प्रगती सहन होत नाही. गावात एखादा पोरगा चांगला वाजवत असेल तर 2-4 नावं ठेवल्याशिवाय
एखादा चांगला गात असेल तर 2 चरणा. अरे एखादा पोरगा चांगली डिग्री घेऊन आला गावात, लावा गावाच्या प्रत्येक चौकात पोस्टर. अरे गावाचं काय आणि तुमच्या पोटचं काय, पोरग तुमच्या मातीतलं हा सर्व आपल्यासाठी गरज झाली जरा. एक पोस्टर पोराला पुढची एखादी पदवी प्रोत्साहित करणार. टाका तुमच्या खिशातले पैसे, ला पोस्टरवर. काय फरक पडतो? एखाद्या नेत्याचा वाढदिवस आला की कडू घरी कायची 40 तर फोटो असतात. गावच्या पोरांसाठी कर, गावच्या पोरींसाठी कर. एखादी मुलगी चांगली तुझी लेख म्हणून कर ना कौतुक तिचं. काय हरकत आहे? एवढं जरा कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं, हे सगळ्यात मोठं कौतुक आहे सध्या. कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार नाही. खरंच मोकळ्या मनाने आपापल्या माणसाचं कौतुक करायला घाबरत जाऊ नये. आपणच आपल्याला मोठं करायचं, पण आपलीच आपल्याचे पाय खेळल्याशिवाय आपलं लय अवघड आहे. दादा विनंती आहे एकत्रित विषयाकडे भांडीर देवा माझं. आणि जर तुकोबाच्या पत्नीचा काटा पांडुरंग परमात्मा काढत असेल तर काय भाग्य म्हणायचं तुकोबांचं, काय भाग्य त्या संसाराचं, त्या मालकिनीचं, त्या लेकरांचं, ज्याची लेकर पांडुरंग सांभाळतो. तुकोबाच्या पुण्याईमुळेच भाग्य देवा आमचं. किती आहे, किती आहे फसवलेल्या पुण्याची धन्य दिवस आजी आला सोनियाचा. कधी आला टिकली वाचा. तुझं नाव मुखात आलं देवा. तुझं नाव मुखात आल्यावर हरी उच्चारणी जातील असे नाव जरा पापे तू नाही मिळे समरस झाले तैसे नामे केले जपत आहे. चौवेदी जाण आठवाई पुराण तुझं नाव मुखात. अरे भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल. राम म्हणा, कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, शिव म्हणा, जे म्हणायचं ते देवाचं नाव मुखात. मला सांगा फरक नका करू, इमानदारीला सांगा. मग रागाला खाल्ला गोड लागत नाही, मग रागाला खाल्ला गोड लागत नाही, लागतो का नाही? मी तुमचं काय वाटोळं केलंय बरं? काय जीव खाताय माझा? शेवटचे 5 मिनिट राहिले, बोलत जा पटापटा. मग रागाला गोड लागतो की नाही? विष प्रेमानं पिलं मरत नाही. घरी गेला बघा आज मग रागाला होऊ द्या, साप्त्याला मग रागाला खाल्ला तरी गोड आहे, विष प्रेमानं पिलं तरी मारणारच आहे. भगवंताचं नाव मुखात आलं की कोणाचं महत्वाचं नाही. भगवंताचं नाव मुखात आलं की पुण्य देणारच आहे, कारण त्याचा तो आपल्याकडे 24 अवतार मानले जातात, 5 पर्व मानले जातात, चतुर्मास मानला जातो. सामर्थ्याने हे आपल्याला कळलं. सर्वाघटी राम देहातेही मला किंमत कळावी म्हणजे मला देवाची कळणार आहे. जोपर्यंत मला माझी किंमत कळत नाही तेव्हा देवाची कळत. मग भाग्य आला स्त्री सोनियाचा झाला. तुझं नाव मुखात आलं, काय पाहिजे देवा? तुझं नाव मुखात यावं. दोन्ही आपला दिवस सोन्याचा करू, दोन्ही हात वर करा. दिवाळी करू ना आपली दोन्ही. राम राम जय राजा राम राम जय सीताराम. फायदा राम राम जय राम 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 जय सीताराम. हे राम मला शिकवतो.
देवा तुझं नाव मोठं झालं, काय पुण्य राहिलं. धन्य दिवस राजी आल्या सोनी राजश्री रखमा पाटील, वर्षा श्याम माने, वैजंता राजे असते, शांताबाई बसवराज पाटील, राजाबाई बाबूराव भोसले, गोकर्ण बाळासाहेब पाटील, सविता बालाजी गुरव, वैष्णवी गोविंद दुसारे, अलका गोविंद नेलवडे, दैवताबाई माणिक डोंबे, ऐश्वर्या औराडे, दानवी सुधाकर जाधव, राजकुमार जाधव, बालिका दयानंद सुरे, या सगळे या जाधव, सुमन बाबुराव जाधव, सुमन बाबुराव जाधव, चतुराबाई काशीराम ताटे, चतुराबाई काशीराम ताटे, राजश्री संतोष पाटील, आणखीन एक सूचना आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण उद्या होत आहे. इथून